नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सूर्य जो आहे त्याला आत आणलेला आहे, म्हणजेच आशाने त्याला आत आणून झोपवलेलं असतं आणि सूर्या मात्र आशाच्या मांडीवर शांतपणे झोपलेला असतो. तुळजा येते, हे सगळं पाहते तेव्हा तिलाही खूप आनंद झालेला असतो. आता सूर्या हा जागा झालेला असतो आणि तो म्हणतो की मी तर तिथं बाहेर होतो ना, मला अचानक त्रास होऊ लागलेला होता, मग हे सगळं काय झालं, मी इथं कसं आलो, हा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि म्हणूनच तो विचारू लागतो. तेव्हा तुळजा म्हणत असते की तुला काय काय आठवते. तेव्हा सूर्या सांगत असतो की मी गेलेलो, मी कोणाला तरी पकडला आणि मग आत आलेलो आहे, हे सगळं तो सांगत असतो. तेव्हा तुळजा शांतपणे सूर्या जे काही सांगत आहे ना ते सगळं ऐकत असते आणि म्हणत असते की हो बरोबर आहे सूर्या, पण मी नाही आणलेलं तुला आतमध्ये, असं ती सांगू लागते. त्यानंतर इकडे भाग्या त्याचबरोबर राजू सगळेजण तिथं असतात आणि मग त्यांनी सूर्यासाठी आता तिथे खायला आणलेलं असतं आणि बोलत असतात की दादाचा विटॅमिनचा डोस वाढवला पाहिजे. आणि मग तुळजा म्हणत असते पण मी तुला सांगितलं होतं ना सूर्या, इथून उठून कुठेही जायचं नाही, मग तू का गेलास, म्हणजे तुला एवढं आम्ही सांगितलं होतं पण तुला आमचं ऐकायचंच नसतं, असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र सूर्या म्हणत असतो की नाही तसं नाहीये, परंतु आता मात्र तुळजा ऐकायला तयार नसते. तुळजाचं म्हणणं असतं की नाही तू असं करायला नको होतं, म्हणून त्याला समजून सांगत असते. त्यासोबतच इकडे सूर्याला नानांचा फोन येतो. नाना विचारतात की सूर्या तब्येत कशी आहे तुझी. तेव्हा सूर्या म्हणतो की हो चांगली आहे. तेव्हा नाना म्हणतात की मी धनू आणि त्याचबरोबर दत्ताला बाहेर फिरायला पाठवतोय, तर मला वाटतंय तुम्ही दोघांनी पण जावं, असं म्हणत नाना त्याला विचारू लागतात, म्हणजे जरा मोकळ्या हवेत जाऊन आलास की तुलाही बरं वाटेल, असं नानांचं म्हणणं असतं. म्हणून नानांनी कॉल केलेला असतो. तेव्हा सूर्या म्हणत असतो हो नाना बरोबर आहे, चालेल ठीक आहे. मग आता तुळजा आणि सूर्या दोघंही फिरायला जाणार असतात. इकडे डॅडींच्या समोर आता तमाशा सुरू झालेला असतो, म्हणजे शत्रूने काय माती खाल्लेली आहे ती. ऍक्च्युली डॅडींच्या समोर तमाशा करून काही उपयोग नाहीये, कारण डॅडींना तर सगळं माहितीच आहे, डॅडींचीच भक्कम साथ आहे ना त्या शत्रूला, म्हणून तर तो असा मूर्खासारखा वागत असतो. इकडे शत्रू जो असतो तो तिथे उभा असतो आणि मग तेजू सांगत असते काय सांगू, याच्या आधीही मी त्यांना एका बाई बरोबर नको त्या अवस्थेत पाहिलं होतं, तेव्हा त्यांनी माझी माफी मागितली, बाळाचा विचार कर, हे सगळं केलं, सूर्या दादाला काय वाटेल ह्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवल्या आणि आजही तेच केलेलं आहे. त्यावेळेस माफी मागितली, मग पुन्हा आज माती खायची गरज काय होती, हे सगळं तेजू बोलत असते. आणि तेव्हा मात्र डॅडी शत्रू सगळेजण तिथं असतात आणि मग डॅडी म्हणत असतात की सुनबाई ऐका आमचं. तेव्हा इकडे तेजू म्हणत असते की नाही डॅडी, तुम्ही मला माझ्या तात्यांसारखे आहात, म्हणून तो शब्द तुम्ही टाकूच नका. म्हणजे तेजू स्पष्टपणे सांगते की डॅडी मी इथं राहावं म्हणून तुम्ही मला गळ घालू नका, कारण मी इथं राहू शकत नाही, असं तेजूचं स्पष्ट म्हणणं असतं. आणि शत्रू म्हणत असतो की अगं तेजू आपण बोलूया ना, अगं तेजू आपण बोलूया ना. तेजू म्हणत असते की बस, मी कोणाचं काहीही ऐकणार नाही, कारण तेजूने ठरवलेलं असतं की बास आता मला सहनच होत नाहीये, मी या माणसाला सहन करू शकत नाही, कारण तेजूचं असं म्हणणं आहे की माझ्या पोटातल्या बाळावरती त्या गोष्टीचे परिणाम होत आहेत. आणि मग डॅडींना खूप राग आलेला असतो आणि डॅडींनी त्या क्षणी खानदिशी शत्रूच्या कानाखाली वाजवलेली असते आणि शत्रूला सांगितलेलं असतं की बस झालं तुमचं, हे सगळं तुमच्यामुळे घडत आहे. तेजू रूम मध्ये आलेली असते, बॅग भरत असते आणि ती खूप रडत असते. ती म्हणत असते की काय करू, आत्ता तर दादा बरा होत आलेला आहे आणि हे सगळं जर त्याला कळलं तर कसं करणार आहे मी सगळं, दादाच्या तब्येतीची पण मला काळजी घेतली पाहिजे, असं तेजूचं म्हणणं असतं. आणि तेवढ्यातच तेजूच्या फोनवरती सूर्याचा फोन येतो. तर तेजू म्हणते की बरं झालं दादाचा फोन आला. तेजूला मात्र छान वाटत आहे, आता दादाचा फोन आलेला आहे. तिच्या मनात ज्या काही शंका होत्या त्या सगळ्या जवळजवळ निरसन झालेल्या असतात. म्हणजे आता दादाशी बोलल्यानंतर तिला मात्र बरं वाटायला लागलेलं असतं आणि ती सूर्याला म्हणत असते की हा बोल दादा. तेव्हा सूर्या म्हणतो अगं तेजू काय झालं, तू बरी आहेस ना. तेव्हा तेजू म्हणते की हो दादा मी बरीच आहे, असं तेजूचं सांगणं असतं. तेव्हा मात्र सूर्या म्हणत असतो की अगं शत्रू पाहुणे आणि तू, नानांचा फोन आलेला आहे आणि नानांनी धनू त्याचबरोबर दत्ता मला आणि तुळजाला म्हणलं आपण 2 जोड्या चालले तर तुम्ही दोघं आणि या दोघींना पण घेऊन जायचं असं ठरवत आहे. तेव्हा मात्र तेजू म्हणत असते की अरे दादा मला ना 4था महिना चालू झालाय रे आणि मग आता प्रवास करणं नाही जमणार आहे मला, त्यापेक्षा मी काय करते माहितीये का, मी घरी येऊन थांबते, राजू आणि भाग्या त्या दोघींनाही रिसॉर्टवर घेऊन जाण्यापेक्षा ना मी त्यांच्यासोबत येऊन राहते, तेवढंच त्यांनाही बरं वाटेल आणि मलाही बरं वाटेल. आता तेजूने स्पष्ट सांगितलेलं असतं, तेजूने बॅग भरलेली असते आणि तेजू निघालेली असते. इकडे डॅडी म्हणत असतात की सुनबाई. तेव्हा तेजू म्हणत असते की डॅडी मी मागाशीच तुम्हाला सांगितलेलं आहे की मी अजिबात ऐकणार नाही. इकडे तेजूने हे जे सांगितलेलं असतं ते ऐकून डॅडींना तर धक्का बसतो. डॅडी म्हणू लागतात की सुनबाई ऐका ना. तेव्हा तेजू म्हणते की हे बघा
मी काहीच ऐकून घेणार नाही, कारण आता खूप झालेलं आहे आणि त्याचबरोबर मला हे सहन होत नाही असं तेजूचं म्हणणं असतं. डॅडी म्हणत असतात की अहो सुनबाई असं नका करू. तेव्हा तेजू म्हणत असते की माझ्या पोटातल्या बाळाला एकटं वाढवण्यासाठी मला तेवढं माझ्या दादाने खमकं बनवलेलं आहे आणि मी माझ्या बाळाला पूर्णपणे एकटी वाढवू शकते. तेव्हा डॅडी म्हणतात की हे बघा सुनबाई, तुम्ही आमच्या गाडीतून जा, ड्रायव्हर तुम्हाला सोडायला येईल असं डॅडी सांगू लागतात. तेव्हा मात्र तेजू म्हणत असते की हो चालेल. आणि मग डॅडींनी सांगितलेलं आहे, डॅडींचा शब्द पाळला पाहिजे या गोष्टीसाठी तेजू जी आहे ती आता निघालेली असते. इकडे तेजू घरी आलेली असते, सगळेजण तिथं असतात आणि सूर्याला म्हणत असतात की काळजी करू नकोस, आम्ही सगळेजण आहोत. तेव्हा इकडे भाग्या म्हणू लागते की बरं झालं तेजू अक्का तू आलीस. अगं मला ना खूपच टेन्शन येत होतं, माझं 2-3 दिवसांनी रिझल्ट आहे आणि सगळं टेन्शन काय मी एकटीनंच घ्यायचं का, त्यापेक्षा तूही आलेली आहे तर मला आता बरं वाटत आहे. तेव्हा ती म्हणत असते की काळजी करू नको, वहिनीनं तुझा छान अभ्यास घेतलाय की नाही. तेव्हा इकडे तुळजा म्हणत असते नाही, तिने चांगला सेल्फ स्टडी केलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तिने स्टडी केलेला आहे, त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही असं तुळजा सांगत असते. त्या सगळ्याजणी आता म्हणतात की आपल्याला स्वयंपाक करायचे, आपल्या घरात 3-3 लहान लहान बाळ आहेत, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि मग त्या स्वयंपाक करण्यासाठी जातात. तेव्हा मात्र इकडे सूर्या तेजूला म्हणतो की काय झालं. तेजू म्हणते अरे दादा मी खुश आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तेव्हा सूर्या म्हणतो की त्याचीच तर मला काळजी वाटते ना, कारण माझी तेजू आहे ना ती एवढी हसत नाहीये, ती कितीही खुश असली तरी, पण आज असं का वाटतंय मला. तेव्हा तेजू म्हणते की दादा मला कधीच एकटं सोडू नकोस, कायम माझी साथ दे. इकडे डॅडी दारू पीत बसलेले असतात आणि डॅडीने आता शत्रूला बोलवलेलं असतं आणि शत्रूच्या हातामध्ये एक एन्व्हलप ठेवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की हा अटकपूर्व जामीन हा मी तुम्हाला देत आहे, पुढे काय होणार आहे, सुनबाईंनी अजून काय सांगितलेलं आहे काही नाही सांगितलं हे मला माहीत नाहीये, पण मी तुम्हाला जे काही सांगत आहे त्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत आणि त्या पद्धतीने करायचं आहे, कारण तुमच्या मूर्खपणामुळे हे सगळं झालेलं आहे. तुम्हाला मी इतक्या वेळा सांगितलेलं होतं की बाहेरच्या भानगडी बाहेर ठेवायच्या, त्या गावापर्यंत आणायच्या नाहीत, पण तुम्हाला मात्र ते ऐकणं होत नाही असं म्हणत डॅडीने पुन्हा कानाखाली मारलेले असते आणि तो अटकपूर्व जामीन त्याच्या हातात दिलेला असतो आणि त्याचा वापर कधी करायचा आहे काय करायचं आहे तेही सांगितलेलं असतं. इकडे सूर्या त्याचबरोबर तुळजा, धनू आणि दत्ता रिसॉर्टवर आलेले असतात. तेव्हा सगळेजण बोलत असतात, खूप छान वाटतंय. सूर्याचं लेक्चरबाजी सुरू झालेली असते. तेव्हा तुळजा म्हणते किती छान बोलतो. दत्तू मात्र बोर झालेला असतो, कारण त्याला प्रश्न पडलेला असतो की तिथं का आलाय तो, कामिनीला काय वाटेल, असे अनेक प्रश्न त्याला पडलेले असतात आणि तो हे सगळं बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की धनू त्यांना म्हणू लागते की आपण आता इथेच थांबणार आहोत का, आज जाऊया ना, मला कंटाळा आलेला आहे असं म्हणत ती सगळ्यांना आत घेऊन येत असते. तिथं आल्यानंतर त्यांना कोल्ड्रिंक्स पहिला दिलं जातं. ते धनू 2 ग्लास घेते आणि म्हणते आम्ही खूप लांबून आलोय ना, आणि मग दत्तू म्हणत असतो की हिला खाणं आणि रुसणं ह्याशिवाय जमतच नाहीये आणि दोघंही भांडत पुढे जातात. तेव्हा तुळजा म्हणते की नवीन लग्न झालंय ना म्हणून त्यांची ही भांडणं आहेत. तर सूर्या आणि तुळजा दोघंही त्यांच्याकडे पाहत असतात. प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सूर्याला तुळजा म्हणत असते की लग्नानंतर आपणही पहिल्यांदाच असं बाहेर फिरायला आलोय, आपण तरी कुठं आलो होतो बाहेर, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. इकडे धनूने खूपच फॅन्सी असे कपडे घातलेले असतात, छान फोटो काढायला हवत असते. दोघांनी एकत्र हात मिळून हट करायला सांगितलेलं असतं. तोपर्यंत सूर्या आणि तुळजा या दोघांनीही त्यांच्यासाठी त्यांची रूम सजवलेली असते आणि जेव्हा ते येतात आणि रूममधलं डेकोरेशन पाहतात तेव्हा धक्का बसतो. धनू म्हणते की हे सगळं कोणी केले. तेव्हा तुळजा आणि सूर्य तिथे येतात आणि सांगू लागतात की हे सगळं आम्ही केलेलं आहे, तुमच्यासाठी सरप्राईज असं सांगितलेलं असतं आणि सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. पण दत्ताचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झालेला असतो. धनूलाही माहिती असतं की याचे परिणाम काय होणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.